नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भाषा विज्ञान ही भाषा या विषयाचा अभ्यास करण्याची एक अशी शाखा आहे ज्याचं आपण स्वरूप, संकल्पना आणि त्याची लक्षणे काय काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. भाषा विज्ञान या विषयाची व्याख्या सामान्यतः स्पष्ट करण्यापूर्वी आज आपण ज्या विषयावर हे शास्त्र आधारलं गेलं आहे त्या भाषेचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. भाषा आणि मानव यांचा संबंध अतूट आहे. कुठल्याही प्रकारची भाषा एखाद्या मनुष्याला येत नाही असं कधीच शक्य नसतं. त्यामुळे मानवी जीवनात भाषेची जी अनिवार्यता जाणवत राहते, भाषा नसण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा कारण माणूस हा समूहप्रिय असल्यामुळे अनेक व्यक्तींशी त्याचा सतत कसा संपर्क येत असतो आणि त्यामुळे त्याच्या विचारांची, भावनांची देवाणघेवाण करताना त्याला भाषेचे सहाय्य कसे घ्यावे लागते. मानवी जीवनाशी निगडीत असूनही भाषाविषयी काही सांगणे किंवा बोलणे आपल्याला कसे अवघड जाते, कारण ती आपल्या नित्य परिचयाची असल्यामुळे त्यावर विचार करण्याची, भाषा म्हणजे नेमके काय, तिचे स्वरूप कसे असते इत्यादी गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता सातत्याने आपल्याला पडत असते. तेव्हा आपण सर्वप्रथम भाषेचे महत्त्व सांगताना काही शास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे, भाषा वैज्ञानिकांनी, त्यापैकी ना. गो. कालेलकर यांनी असे म्हटले आहे की इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत माणसाने स्वतःची प्रगती करून घेतली आहे. तिच्या मुळाशी त्याची भाषाच आहे. भाषेमुळेच माणसाला समाजात राहणे, सामाजिक संस्था निर्माण करणे आणि संस्कृतीचा विकास करणे शक्य झाले आहे. भाषा आणि संस्कृती या ग्रंथामध्ये ना. गो. कालेलकरांनी आपले असे विचार व्यक्त केले आहेत. भाषा व्यक्तिव्यक्तीत भावनिक तसेच वैचारिक संपर्क निर्माण करण्याचे साधन आहे. हे खरे असूनही केवळ संपर्कासाठीच भाषा उपयोगी पडते असे नाही, तर माणसाला स्वतःशी संवाद साधताना, मनातल्या मनात काही विचार, कल्पना करतानाही भाषेचेच माध्यम जे आहे ते वापरावे लागते. म्हणजेच भाषा ही केवळ व्यवहाराचे, आदान प्रदानाचे माध्यम नसून चिंतन मनन करण्याचेही माध्यम असल्याचे स्पष्ट होते. बाह्य जगाचे अनेक गोष्टींचे ज्ञान तो भाषेमुळेच प्राप्त करू शकतो. त्यामुळे तत्वचिंतक, साहित्यिक, प्रतिभावंत, संशोधक अशा सर्वच सन्माननीय व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील अनुभव म्हणजे त्याला प्रतीती असा एक शब्द आहे, भाषेच्या द्वारेच अनुभवित असतात. म्हणजेच भाषा ही मानवी संस्कृतीचा मूलभूत आधार असल्याचे स्पष्ट होते. मानवी जीवनाला घडविणाऱ्या या भाषेविषयी बोलताना किंवा सांगताना भाषा म्हणजे बोलणे असा मर्यादित अर्थ आपल्या मनामध्ये असतो. पण भाषा म्हणजे वाणीचे व्यक्तरूप ही पारंपरिक उक्तीही खरी आहे. पण भाषा हा शब्दप्रयोग केवळ याच अर्थाने न करता विविध संदर्भात देखील केला जात असतो, हे देखील खरे आहे. जसे शिवराळा भाषा, प्रासादिक भाषा, अलंकारिक भाषा, साधी भाषा, नाटकी भाषा यासारखे शब्दप्रयोग वेगवेगळे आशय सूचित करीत असतात. हे स्पष्ट आहे. प्रेम करणारे तर डोळ्यांनीच बोलतात असे जे म्हटले जाते. डोळेच बोलती हे बोलू न दे आम्हासी या ओळीतून कवीने डोळ्यांची भाषा वेगळी असून प्रेमात पडलेल्या व्यक्तीलाच ती कळते असे स्पष्ट म्हटले आहे. प्रेमाच्या भाषेप्रमाणे शिल्पकार किंवा चित्रकारही बोलत असतात. मात्र त्यांचे बोलण्याचे साधन शब्द नसून ते काय आहेत तर शिल्प किंवा चित्र असते. अशा वेळी याचा अर्थ त्याला जे सांगायचे, शिल्प किंवा चित्र काढणाऱ्यांना त्यांना जे सांगायचे असते, जे सुचवायचे असते, त्या सर्व भावना शिल्प किंवा चित्रातून तो व्यक्त करीत असतो. व्यवहारात अशा व्यापक अर्थाने उपयोगात येणारा भाषा हा शब्द भाषाशास्त्र या अभ्यास विषयात मात्र मानवी मुखातून प्रकटणाऱ्या ध्वनींनी बनलेली भाषा म्हणूनच विचारात घेतला जातो. बघूया पुन्हा, मानवी मुखातून प्रकटणाऱ्या ध्वनींनी बनलेली भाषा म्हणून विचारात घेतला जातो. भाषा हा शब्द भाष या धातूपासून आलेला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा ध्वनी म्हणजे आवाज उत्पन्न करणे असा असून शब्दकोशात देखील मानवी मुखातून निघालेली सार्थ ध्वनिसंहिता असाच अर्थ दिलेला आहे. इंग्रजी भाषेत
लँग्वेज हा शब्द भाषा या अर्थाने दिलेला आहे. या शब्दातील लिंग्वा LINGUA लिंग्वा या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ जीभ असा आहे. यावरून भाषेचा संबंध मानवी मुखातील जीभ या अवयवाशी कार्य करीत असते आणि ह्या मानवी मुखातील जीभ या अवयवाशी असल्याचे सिद्ध होते, कारण बोलण्यात किंवा भाषा व्यक्त करण्यात जीभ महत्त्वपूर्ण कार्य करीत असते. ते आपण जाणतोच. तेव्हा हे लक्षात घेता भाषाशास्त्रात केवळ मानवी मुखातील ध्वनींचा अभ्यास केला जाणे स्वाभाविकच आहे आणि हे भाषाशास्त्राचं स्वरूप आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मानवेतर प्राण्यांची भाषा याबाबत मुखेंद्रियातून निर्माण होणाऱ्या ध्वनींच्या माध्यमाद्वारा मानवाने भाषेची निर्मिती केली आणि परस्पर विनियोग आदानप्रदानाचा हेतू पूर्ण केला. ध्वनी निर्मितीची ही क्षमता केवळ माणसालाच लाभलेली नसून प्राणी पक्षी यांनाही प्राप्त झालेली आहे. मानवेतर प्राण्यांचे व्यवहार देखील ध्वनींच्या आधारेच होत असतात. विशिष्ट परिस्थितीत ध्वनींची निर्मिती करून आपल्या जातबांधवांना संदेश देण्याचे कार्य प्राण्यांकडूनही घडत असते. संदेशवहनाची ही प्रक्रिया सर्वच लहान मोठ्या प्राण्यांच्या जीवनात घडत असते. जसे कुत्र्याचे भुंकणे, गायींचे हंबरणे, पक्ष्यांचा कलकलाट, घोड्याचे फुरफुरणे, वाघ किंवा सिंहाची डरकाळी फोडणे, हत्तीचे चित्कारणे, अशा प्रत्येक प्राण्यांच्या ध्वनी निर्मितीतून कामवासनेचे, वेदनेचे, धोक्याचे सूचन मिळत असते. कळपात राहणाऱ्या प्राण्यांना शत्रूची सूचना ही विशिष्ट ध्वनींद्वारा होऊन किंवा देऊन त्यांचा नेता त्यांना सावध करीत असतो. तसेच मोराचे नर्तन आहे. बेडकांचे आवाजसुद्धा माद्यांना आकर्षित करून घेण्यासाठी असतात. म्हणूनच पाळीव प्राण्यांना, विशेषतः कुत्रा, गाय, घोडा या प्राण्यांना माणसाचे बोलणे समजते असे आपण मानत असतो, कारण मानवाच्या सूचनांचे पालन त्यांच्याकडून अचूक असे घडत असते. हॉकेट नावाचा भाषाशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने मधमाशी, मासा, पक्षी यांच्यातील दळणवळण, संदेशवहनाचे कार्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या ध्वनींचा अभ्यास केला आणि मग मानवेतर प्राण्यांच्या ध्वनीविषयक मर्यादांचाही अभ्यास केला. ध्वनी निर्मितीची क्षमता आणि संदेशवहनाची प्रक्रिया मानवेतर प्राण्यांना लाभली असली तरी त्यांच्या ध्वनी निर्मितीला विशिष्ट मर्यादा असल्याचे लक्षात येते. या प्राण्यांना विशिष्ट ध्वनींचे विशिष्ट अर्थ कळत असले तरी काही ठराविक भावभावनांचे सूचनच ते करू शकतात. शिवाय श्यामसुंदर दास यांनी म्हटल्याप्रमाणे पशु पक्षियों के ये ध्वनि संकेत सर्वथा सहज और स्वाभाविक होते हैं असं त्यांनी मानलेलं आहे. प्राण्यांना जन्मापासून भाषा अवगत असते, पण माणसाचे तसे नाही. माणसाला प्रयत्नपूर्वक भाषा शिकावी लागते. यासाठी मानवी मेंदूत असणाऱ्या भाषा ग्रहण क्षमतेचा त्याला उपयोग होतो. असं होतं का की जन्माला आल्यापासून एखादं मूल त्याला भाषा येत असते असं होत नाही. वर्षभरानंतर त्याला हळूहळू शब्द, स्वर याचं ज्ञान होतं आणि साधारणपणे त्याच्या 2-3 वर्षापर्यंत हळूहळू भाषेचा विकास होत जातो. मानवी मूल ऐकलेल्या भाषेचे अनुकरण करीत करीत भाषा शिकत असते. म्हणूनच एखादे मूल उशिरा तर एखादे लवकरही बोलायला लागते. मंदबुद्धीच्या मुलात ही भाषा ग्रहण क्षमताच कमी पडत असल्यामुळे त्यांना नीट बोलणे शक्य होत नाही. भाषा ग्रहणाची ही क्षमता मानवेतर प्राण्यांच्या मेंदूत असते, प्राण्यांच्या मेंदूत नसते. अन्यथा माणसांच्या सहवासात राहणाऱ्या पाळीव प्राण्यांनाही बोलता आले असते. बघा काय म्हटलं की भाषा ग्रहणाची ही क्षमता मानवेतर प्राण्यांच्या मेंदूत नसते. नाहीतर माणसासोबत राहणारे प्राणी पण सामान्यतः सहवासातून बोलते झाले असते, पण तसं होत नाही. मानवाला एखादी भाषा अवगत होण्यासाठी विशिष्ट वय आणि त्या भाषिकाचा संपर्क आवश्यक असतो. मानवेतर प्राण्यांना संपर्काशिवाय देखील आवश्यक ते ध्वनी निर्माण करणे शक्य असते. मानव कितीतरी प्रकारचे ध्वनी म्हणजे आवाज निर्माण करू शकतो. नव्या किंवा वेगळ्या ध्वनींचे उच्चारणही त्याला शक्य असते. मानवेतर जीवाला मात्र मोजकेच ध्वनी उत्पन्न करता येतात. मानवेतर म्हणजे अन्य प्राणी.
मानव आणि मानवेतर सचेतन प्राण्यांच्या ध्वनी निर्मितीतील आणखी एक महत्त्वपूर्ण फरक काय आहे? तर मानवेतर प्राण्यांचे मन स्थल कालबद्ध असते, त्यामुळे नैसर्गिक आणि मर्यादित भावनाच ध्वनीद्वारा व्यक्त करणे त्यांना शक्य असते. मानवाप्रमाणेच जाणीवपूर्वक ध्वनींना नवे संकेत देऊन त्यांना रुजविण्याचे सामर्थ्य प्राण्यांना नसते. प्राण्यांच्या ओरडण्याचे किंवा ध्वनी निर्मितीचे स्वरूप जे आहे ते एकसुरी असते. समजा चिमणी आहे ती चिव 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 असंच आहे, कावळा आहे ते काव काव आहे, इतर सगळे प्राण्यांचे तेच ध्वनी वापरून सातत्याने भाषेचं संप्रेषण सुरू असतं. माणसाप्रमाणे त्यामध्ये व्यक्तिवैशिष्ट्य किंवा प्रासंगिक कालानुरूप परिस्थिती सापेक्षता नसते. केवळ शरीर गरज आणि विशिष्ट किंवा ठराविक संदेश देण्यापुरतेच त्यांचे ध्वनिनिर्मितीचे सामर्थ्य असते. भय, वेदना, आनंद, वासनादर्शक ध्वनी ते सहजपणे निर्माण करू शकतात. त्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक किंवा परिश्रमपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता नसते. प्राण्यांच्या ध्वनी घटकांचे वर्गीकरण करणेही शक्य नसते. त्यामुळेच त्यांच्यात सानुक्रम म्हणजे अनुक्रमासहित रचनेचे सामर्थ्य नसते. मानवी ध्वनींची रचना विशिष्ट क्रमाने केली असल्यामुळेच त्यांचे वर्गीकरणही शक्य होते. माणसाने प्रयत्नपूर्वक निर्माण केलेल्या ध्वनींना सांकेतिक अर्थ दिलेला असतो. बघा, आपण मानवी भाषा आणि मानवेतर प्राण्यांची भाषा यांच्यातील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, जो भाषा वैज्ञानिकांनी त्याबद्दलचा अभ्यास केला आहे. प्राणी सुटे सुटे ध्वनी वापरतो, तर मानव या ध्वनींची विशिष्ट रचना करून त्यांचा समुच्चय वापरतो. मानवी भाषेत या ध्वनी समुदायाला म्हणजे शब्दाला फार महत्त्व असते. मात्र ध्वनी समुच्चयातील ध्वनी आणि त्यातून सूचित होणारा अर्थ या दोहोत कार्यकारण काही संबंध नसतो. उदाहरणार्थ, सागर या शब्दामध्ये स अधिक आ अधिक ग अधिक अ अधिक र अधिक अ 6 ध्वनी घटक आहेत. या ध्वनींना सुटा अर्थ नाही. मात्र केवळ स आणि ग कोणताही बोध करून देत नाहीत. मात्र 6 ध्वनींच्या समूहातून सागर हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला असून तो शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर विशाल असा समुद्र उभा राहतो. मात्र अशा विशाल जलराशीला सागरच का म्हटले गेले याचे कोणतेही कारण सांगणे शक्य नाही. या कारणामुळेच विशिष्ट शब्दांसाठी प्रत्येक भाषेत वेगवेगळे ध्वनी घटक स्वीकारले जातात. शिवाय एकाच शब्दांचे सूचन करणारे अनेक शब्द देखील प्रत्येक भाषेमध्ये असतात. संस्कृत भाषा या दृष्टीने अतिशय संपन्न भाषा असल्याचे दिसून येते. संस्कृतमध्ये एका शब्दासाठी अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ, कमळ या शब्दासाठी पंकज, नीरज, अंबुज इत्यादी. थोडक्यात काय आहे की मानवेतर प्राण्यांना ध्वनींना सांकेतिक अर्थ देण्याचे सामर्थ्य नसते. त्यामुळे विशिष्ट ध्वनी आणि सीमित भावना व्यक्त करणे ही त्यांची मर्यादा असते. ध्वनी निर्मितीसाठी प्राण्यांना प्रयत्न करावे लागत नाहीत. स्वाभाविक किंवा नैसर्गिक रूपाने ध्वनी निर्मितीची क्षमता त्यांना प्राप्त होते. प्राण्यांच्या भाषेत शब्द नसतात, केवळ ध्वनी असतात. त्यामुळे मानवेतर प्राण्यांची संदेशन प्रक्रिया आणि मानवाची भाषा प्रक्रिया यांच्यातील मूलभूत भेदामुळे त्यांच्यात तुलनाच संभवत नाही. उपरोक्त कारणांमुळेच मानवेतर सजीव भाषा निर्मिती करू शकत नाही. तसेच अचेतन वस्तूंपासून उत्पन्न ध्वनी देखील भाषेचे आधार होण्यास असमर्थ ठरतात. कारण आपल्या मुखाशिवाय इतर अवयवांच्या साहाय्याने देखील ध्वनींची निर्मिती होत असते. जसे टाळी वाजवणे, पाय आपटणे, टिचक्या वाजवणे, दातावर दात घासणे, मिटक्या मारणे असे कितीतरी ध्वनी निर्माण करता येतात. आणि यांत्रिक युगातील विविध यंत्रांचे आवाज देखील आपण ऐकत असतोच. शिवाय वीज, मेघ, पाने, पाणी, पंख, वारा इत्यादी निसर्ग घटक देखील विशिष्ट पद्धतीचे ध्वनी नित्य निर्माण करीत असतात. पण या असंख्य ध्वनींना भाषा म्हणता येत नाही. म्हणून डॉक्टर मंगरुळकर या भाषा वैज्ञानिक, व्याकरण तज्ज्ञ आणि भाषा वैज्ञानिक यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे ध्वनी म्हणजे भाषेचे उपादानकारक होय. घट जसा मृत्तिकारूप पट जमा तंतुरूप असतो. घट जसा मृत्तिकारूप पट जसा तंतुरूप असतो. इंद्रधनुष्य जसे जलप्रकाश रूप असते त्याप्रमाणेच भाषा ही ध्वनिरूप असते असं त्यांनी म्हटलं आहे.
मात्र हे ध्वनी मानवी मुखातून प्रयत्नपूर्वक निर्माण झालेले असणे आवश्यक आहे, कारण अशाच ध्वनींच्या सुसंघटित क्रमवार येण्यातून वैशिष्ट्यपूर्ण होणारा शब्दाविष्कार भाषेसाठी आवश्यक असतो. म्हणूनच डॉक्टर भोलानाथ तिवारी यांनी असेही म्हटलं आहे की भाषा निश्चित प्रयत्न के फलस्वरूप मनुष्य के उच्चारणवयों से निःसृत ध्वनी समष्टी होती है. भाषा ही ध्वनीशिवाय निर्माण होऊ शकत नाही असं त्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे. तर हे आपण भाषेचं संकल्पना जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मानवी भाषा आणि मानवेतर भाषा यांमधील फरक काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संदर्भ भाषाविज्ञान संकल्पना व स्वरूप डॉक्टर आरती कुलकर्णी यांच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे.